निघालो तर आहे आता आम्ही सध्या तरी. पेट्रोल वगैरे फुल झालं आहे, पॅकिंग पण झाली आहे. आय होप एक शॉर्ट्स मी ॲड करून सकेन इथे, ट्राय करू. सो दिस इज मी फर्स्ट टाइम ट्राईंग समथिंग अँड सी यू गाईज नो की मी एकटाच चाललो आहे, येट माहीत नाही कुठे. I have 2 destinations in my mind. So, either Gujarat or Rajasthan. So, कन्व्हिन्स वरती येत असतं गरम झालं तर परत घरी पण येऊ. बट ट्राय तर करायला पाहिजे. असं पण बोर झालं तो. रोज गाडी घेतली असं गाडी ऑफिसलाच घेऊन गेलं. ऑफिसला घेऊन तर थोडी घेतली ना गाडी. मी तर चेक केलं, इफ आय एम गोइंग टू गुजरात 7 तास घेणार पोचायला. आणि जर 2 छोट्या बॅग्स आहेत, एकामध्ये ज्यामध्ये कपडे वगैरे आणि टॉप बॉक्स पण घेतला आहे. टॉप बॉक्समध्ये मी तर रेन लायनर आणि काय ठेवलं, शूज ठेवले बस. बिकॉज हे शूज आहेत ते खूप तुम्ही बघू शकता घालू शकत नाही मी कुठे. ग्लोव्स नाही घातलेत कारण की जरा वेळ हाताना मोकळं ठेवतो. ग्लोव्स पण आहेत बॅगमध्ये, मी बाहेर काढायला विसरलो. सो when it comes to money, I did concentrate. Make I tell you straight, you are not my bitch. If you become a shit, I be head of state. From the people then go say I know one buy, I know one die, I know one baby. I want enjoy, I want job life, I want buy motor, I want build house, I still want to know. What's it come? You are come, all depend. The cash, right? I know fit, die for nothing. What's it come? You are come. हो आता आपण जॉईन करतोय. फाउंटन क्रॉस केलं, छान असं सनराईजचं प्लॅन. सो दिस इज स्पीड तर बघूया आपण मेंटेन करायचा प्रयत्न करणार आहे मी, सो दॅट एक टाइम पण हे होईल आणि गाडी थोडा एव्हरेज तरी देईल. कारण की आतापर्यंत हार्डली किती मी 35 किलोमीटर चाललो आणि माझं 390ची रेंज होते. 35 किलोमीटर चालेल पण एक काटा आपला पडला आहे. सो होपफुली करंट स्ट्रेच भेटला पूर्ण ज्यामध्ये आपण एक चांगलं स्पीड मेंटेन करू शकू तर होपफुली देईल एव्हरेज. आणि मला परत हे ट्रॅफिक दिसतंय, परत बंद करतो. ट्रॅफिक वगैरे गेलं इथं एक कुठचा छान रस्ता आला केला होता. I would have to hold my breath till you get down on one knee, because you're only one to hold me when I'm looking good enough. Did you ever fool me? Would you ever picture us? Every time I pull my hair, was me out of fear. You find me ugly and one day you disappear, because playing me was never good enough. Did you ever want me? Was I ever good enough? 200 किलोमीटर तो कर दिया, मोर देन 210 किलोमीटर्स. और अभी तो सामान रख दिया यहाँ पे, सामान तो रख दिया यहाँ पे, निकाल के ज़रा अच्छा तो लग रहा है. और रही बात बाइक की, तो बाइक तो भाई मस्त काम कर रही है एकदम. 210 किलोमीटर एकदम मक्खन की तरह लेके अभी 10 बज रहे हैं. और वहाँ पे कहीं पे पार्क की है मैंने, त्यावरतीच सगळ्या बाईकवरतीच काय काढलंच नाही मी. की जागा जरा चांगली वाटली, मोकळी एसीच नाही आहे फक्त. तर बघू आता प्रॉब्लेम आहे, डायरेक्टली लोकेशनवर सांगेन टॅक्सी काय नाही एकदा ॲक्सिडेंटची पण फार फार म्हणजे
फार लांब ट्रॅफिक. आय डोंट नो इतकी ट्रॅफिक काय आहे, कशामुळे लागली आहे, का लागली आहे देवाला ठाऊक. बट आता मी जे नाही करायला पाहिजे ते करतोय. रॉंग साईडने चाललंय, नाहीतर मी तिथे राहिलो तर मग अडकूनच राहीन. कारण की इथं लेवल ऑफ ट्रॅफिक पाठी अजून 5 किलोमीटर हे ट्रॅफिकच आहे. मुव्हिंग आहे पण स्टील मुव्हिंग. सेफ्टीचा अनुभव आहे. पुढे जाणार अशी वाले ट्रॅफिक आहे, एकदम बेकार. एकदम म्हणजे एकदम बेकार. म्हणजे ना काय जाऊ शकत आहे ना काय. हे तर नाही केलं पाहिजे मी जे करतो. बट या रोड ट्रॅव्हलमध्ये एकच गोष्ट जी मला नाही आवडत ते आहे ट्रॅफिक. कारण डोकं खराब होतं पूर्ण. ना कुठे पोहोचू शकत ना काय. आता या साईडला पण ट्रॅफिक आहे. वा, म्हणजे आजचा दिवसच ट्रॅफिकमध्ये जाणार आहे वाटतं बहुतेक पूर्ण. कारण की त्याला पण ट्रॅफिक, इथे पण ट्रॅफिक. तरी मोकळं दिसतंय तिथे. बघू आपण हळूहळू टाकू पुढे यांच्याहून. हळूहळू हळूहळू हळू कडेकडेने जाऊ. कुठपर्यंत आहे ते पाहू. बिकॉज थांबणं आता ऑप्शन नाही आहे माझ्याकडे. तरी मी थांबलं तर झालं, मग मी अडकलो समजा. अशा इथे ब्रिजचं काम झालं. आपले इथे अंडरपास दिसतं तर आहे. पण फाक अंदर. चला अजून पुढे. अरे टाकू शकलो असतो मी. बघू थोडंसं पुढे जाऊन. आता येऊन if I had it my way, you would know that you are. दोन्ही साईडला, लेफ्टला राईटला, दोन्हीकडे नुसते आंबे आहेत. तर आत्ता जाऊन मी आता खेत बघतोय, नाहीतर नुसते आंबे होते. नुसते आंबे हे बघा, लांब लांब पर्यंत आंबे पूर्ण. म्हणजे ह्या पाठून 2 किलोमीटर पासूनच हे झालं. म्हणजे मी चालूच त्यासाठी केलं दाखवायला की भाई ज्याचं पण आहे ना तो भाई शेट आहे. सगळ्या आंब्याच्या बागा, पाठी मोठमोठे गोठे पण होते या साईडला. पण सगळे आंब्याच्या बागा पूर्ण. असं छान आहे काय, एकदम गरम असं पण नाही. पण हे झाडं झुडपांमुळे गार आहे जरा इथे. जरासं मी म्हणेन जरासं गार कम्पॅरेटिव्हली. आणि रस्ते तर भाई तुम्ही बघा, नो खड्डे ॲट ऑल, एकदम मक्कन रस्ते आहे. अजून पण त्या चालूच आहेत बाबा. एखादे असेल किंवा इकडच्या लोकांचं उत्पन्न त्याच्यावरती असेल, आंब्या वगैरेवरती. जे काही आहे भाई चांगला एरिया आहे. बारडोली जे काही एरियाचं नाव आहे. आणखी मला गुजराती वाचायला येत नाही. आणखी ते म्हणजे मेजॉरिटी ऑफ नावं गुजरातीमध्ये मॅपवरती पण दाखवत आहे काहीतरी. बारडोली ठीक आहे. अजून तर काय नाही, हे दाखवत होतं मला प्रायमरी. अजून पण बागा आंब्याच्या, नुसत्या बागा. हे तर घर मी आता बघतोय ना, त्या इतक्या वेळेच्या काय बागाच होत्या. ठीक आहे. 150ची रेंज दाखवते अजून. म्हणजे 260, 100 ते 60 + 50, 410 चालेल. चालेल तर आमचंच आहे. कारण की मग ॲव्हरेज मला जर बघायला गेला अराउंड 33, 34, 35 याच रेंजमध्ये भेटला. काय
चांगलंच आहे ॲव्हरेजचं सर. ठीक आहे, आता काय असेल तर मी कनेक्ट करतो. बाय. तर आहे जागा घेतली युनिटी सनप्राईज करून पण दाखवतो, गाडी पण दाखवतो पाहिजे. आता मी रूम दाखवतो. रूम तर मला चांगली भेटली. 1400 रुपयाची प्राईस आहे. प्रॉपर्टी बघून घे पाहिजे. प्रॉपर्टी आहे म्हणजे फूड आहे इथे, टेंट्स आहेत आणि असे रूम्स आहेत. कॉटेज टाईप रेस्टॉरंट पण त्यांचं इथेच आहे आणि बऱ्यापैकी चांगली आहे. एवढं गरमत आहे इथे. आणि ऑनेस्टली मी सोडून तिकडे 2 जण आहेत. पूलमध्ये बघीन नंतर आल्यावरती वाटलं तर जाईन मी. सगळी मेनली गाडी धुवून घेईन बाईक चालू असेल तर. आणि तुम्हाला मी रूम दाखवतो. रूम पण चांगला डिसेंट आहे. 1400 रुपये आहे, 1500 टॅक्स पकडून. बट रूम पण डिसेंट आहे. AC वगैरे सर्व आहे रूममध्ये. सो हा काहीसा रूम आहे. व्हाईटमध्ये करतो. हा काहीसा रूम आहे. म्हणजे टी व्ही नेसेसरी गोष्टी सगळे आहेत. वाई पण कोझी आहे. बेड मेनली आहे बघा. एकदम बाउन्सी. कबट आहे सामान ठेवण्यासाठी. मिरर आहे आणि वॉशरूम पण क्लीनच आहे. म्हणजे एकदम चांगलं आहे. सॉरी ती टॅबलेटची उपर आहे. बाकी जर काय नाही ॲक्टिव्हिटी मी लावणार नाही. बाकी AC आहे एकदम चिलमध्ये. सॉरी टॉवेल ठेवला आहे. बाकी सामान जे आता मी चेंज करतो आहे. हां आणि तर काही नाही आहे. आणि आता बघू मी इथं तिकीट स्लॉट बुक केले तर 4 वाजता इथे जेवून निघून नाही. बघू मग पुढे काय नाही सांगतो. तर मी कॅमेरा चार्ज करून घेतो. I'm not a player, I just fuck a lot. Hey, yo, I'm still not a player, but you still a hater. Elevator to the top high. See you later, I'm gone. Penthouse suite, penthouse race, in-house beach, fresh house seats, 10,000 east, rent out lease, got an option to buy, cop of the 5 bins when I'm not, off in the sky, off in the night. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी तर खूप जास्तच मोठं आहे. म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की इतकं मोठं असेल. बट फॉर लुक काही एवढं मोठं. ट्रस्ट मी खूप जास्त मोठं आहे. काहीतरी 500+ फीट्स आहे. आणि असं यूट्यूब किंवा याच्यावर बघितल्यावर वाटत नाही की इतकं मॅजेस्टिक आहे. जेव्हा तुम्ही ॲक्च्युली समोरून बघाल ना तेव्हा समजतं की किती मोठं आहे ना किती नाही. कारण की जे मी आता समोरून बघतो आहे ना अनबिलिव्हेबल. खूप जास्त मोठं आहे. आणि जे यांनी केलं ना सगळं तुम्हाला दाखवतो मी. ॲक्शन कॅममध्ये शूट तर केलं आहे. एकदम भारी दिसतं. एकदम मस्त. म्हणजे मी तर एक्सप्लेन नाही करू शकत की कसं आहे आणि काय आहे. बट चांगलं आहे यार. आपल्या इंडियामध्ये बनवलं आहे असं काय. एकदम भारी बनवलं आहे. मस्ट विजिट जागा एकदा येऊन बघा तुम्ही. Can the black brand the last, I don't discriminate. I regulate every shade of the ass. Long as you show class and pass my test. Fat ass and breast, highly intelligent, that's the best. That's the best, I won't settle for less. सो गुड मॉर्निंग गाईज. आता तर निघालो आहे मी. आता ऑलमोस्ट 5 वाजायला आले. आज बोललो जाऊ दे निघतो गपचूप. एकदा असं साफ करून घेतो म्हणजे पाहिजे. म्हणजे टेन्शन नाही आपल्याला. आता पण 5 वाजता निघालो. 280 ची रेंज आहे. मध्ये आपल्याला होपफुली भरावा लागेल पेट्रोल. म्हणजे एकदा टाकी फुल करून घेतली तर मग आपल्याला परत बघायला नको. कारण 280 ची रेंज आहे. तर बघू कधी वाजता पोहोचतोय घरी आपण. आता काही 5 वाजता आलाय. वातावरण चांगलं आहे, थंड आहे. सो ट्राय करो जेवढा रस्ता अचीव करता येईल तेवढं अचीव करू. चांगला स्पीड मेंटेन करता कारण की काल ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याला तर स्पीड मेंटेन करणं अशक्य आहे. आणि हे फॅक्ट आहे. जरा आजचा रस्ता बघतो कसा आहे. काही तो गावातला रस्ता होता. हर लोक स्पीड देते पण त्याला मध्येच खड्डे होते ऑल ऑफ अ सडन. जे ऍक्च्युली बरोबर नाही. आणि नर्मदा रिव्हर आहे ते तुम्हाला दिसत असेल तर. आणि तिथे एक्झॅक्टली स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसणार तर नाही होपफुली. बट हां
तर आपली ट्रिप संपते इथेच. अँड फॉर द डे अंटिल नेक्स्ट टाइम, बाय बाय. पण आत्ता जाऊन हायवे लागलाय, म्हणजे अराउंड 30 किलोमीटर हायवेवरती आलो असेल मी. बाकी 70 किलोमीटर पूर्ण गावातला रस्ता होता. बेकार. ट्रकवाले तर कसे चालवतात त्यांचं त्यांनाच माहिती. एक मी नोटीस केलंय की गुजरातमध्ये क्लिनिनेस खूप जास्त आहे गावागावांमध्ये, खूप जास्त. आणि इंडस्ट्रियलायझेशन तर विचारूच नका. प्रत्येक गावामध्ये मोठमोठ्या कंपनी आहेतच. माझा गोल तर होता 9 पर्यंत 10 पर्यंत पोहोचायचा, म्हणजे ऑलमोस्ट नजदीक पर्यंत. तर आता मला पॉसिबल तर वाटत नाही ते. मी घेईन ब्रेक, अजून ब्रेक तर घेतला नाही मी विचार केला की सेम 150-200 किलोमीटर्स क्लिअर करतो आणि मग ब्रेक घ्यायला काय नाही. तेवढं ॲटलिस्ट जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत जेवढं काढता येईल तेवढा काढून घेतो, नंतर. कारण की एकदा ब्रेक घेतला ना की मग मनच नाही करत. काल पण मी विदाउट ब्रेक 210 किलोमीटर कव्हर केले इनिशियली. पोस्ट दॅट म्हणजे पुढले 200 किलोमीटर मी जाम आरामात केले. म्हणजे तेवढे पण आरामात नाही, म्हणजे मी 180चा स्ट्रेच घेतला आणि 180 नंतर उरलेले 30 किलोमीटर्स एकदम आरामात. त्या 30 किलोमीटर्स मध्ये मी तर 10-20 वेळा थांबलो असे, मध्ये कधी फोटो काढायला थांबलो, कधी पाणी प्यायला थांबलो. कारण की गरमच एवढं झालेलं काय पण, म्हणजे पाणी प्यायला थांबलो, फोटो काढले, स्ट्रेच करायला थांबलो. कारण की तो गावातला रस्ता होता ना भाई, बेकार म्हणजे बेकार. म्हणजे एकदम काय करू नये काय नाही असा हिशोब होता. ठीक आहे, रात्री पण करू शकतो आपण हे रस्ते कव्हर आरामात, पण मग त्यासाठी तेवढी मोठी लाईट हवी आहे. नेसेसरी आहे. आता माझे तरी सफिशियंट होते आणि गावातले रस्ते त्यामुळे दिसत होतं. तर त्या जागी जर हायवे असतं तर फॉर शुअर मला हा स्पीड अचिव्हच नसतं करू शकलो असतं. मग तेच आरामात धक्के खात, धक्के पेलक्के हळूहळू जायला लागलं असतं. काय आहे ना सध्या. तर मी आता तुमचा ब्रेक घेतो तर मी थांबेन. तेव्हा बघू काय अपडेट असेल तर सांगेन. आज सध्या तरी काय नाहीये. बाय.